नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही विजिट केली आहात ट्राय टू ट्राय यूट्यूब चॅनलवरती. मी योगिता राठोड. सीडीपीच्या सिरीज चालू केलेल्या आहेत आपण. त्याचा आज 5th लेक्चर आपण बघत आहोत आणि या लेक्चरमध्ये आपण लर्निंग म्हणजे काय किंवा लर्निंगचे जे कॉन्सेप्ट आहे, लर्निंगचा डेव्हलपमेंटशी काय रिलेशन आहे, त्याच्यानंतर लर्निंगचा एज्युकेशनशी काय रिलेशन आहे, या काही थोड्यात आपण बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला. लर्निंग म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर लर्निंग आपण एक शिक्षणही म्हणू शकतो किंवा लर्निंग हा शब्द आपण अध्ययनासाठी यूज करतो. अध्ययन म्हणजे लर्निंग. मग मनुष्य हा प्राणी असा आहे की जो प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही नवनवीन गोष्टी शिकत असतो. प्रत्येक गोष्टीमधून तो काहीतरी नवीन नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा काहीतरी नवीन नॉलेज घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर एखादी लहान लेकरं ज्यावेळेस नवीन गरम वस्तूकडे जात असतात तर आपण त्यांना सारखं अवॉइड करत असतो. आपण त्यांना सारखं नोटीस देत असतो. आपण त्यांना सारखं सांगत असतो की तुझा गरम आहे ते तव्याजवळ जाऊ नकोस, किंवा एखाद्या वेळेस त्याने ट्राय केलंही ते तव्याला हात लावण्याचं, तर एकदा चटका बसला तर पुन्हा त्याच्या लक्षात ही बाब येऊन जाते की हा तवा ज्या वेळेलाही गरम असेल किंवा ज्या वेळेला आई स्वयंपाक वगैरे करून बाहेर येते त्यावेळेला त्या तव्याला हात लावायचा नाही. मग असं करता हळूहळू थंड आणि गरम ह्या दोन गोष्टींमधला फरक त्या बालकाला समजायला लागेल. हे सुद्धा काय झालं, त्याचं लर्निंग झालं की तो शिकला, डिफरन्स शिकला तो की गरम काय आहे आणि थंड काय आहे. त्याच्यानंतर लर्निंगचं सांगायचं झालं तर ज्या वेळेलाही लेकरं कोणत्या दोन गोष्टींमध्ये फरक करायला शिकतात तर त्याला आपण शिक्षण म्हणू किंवा अध्ययन म्हणू. याच्यासाठी 2-3 उदाहरणं घेऊयात आपण. तर लर्निंग रोजच्या लाईफमध्ये जेव्हाही आपलं बाळ मार्केटमध्ये जात असेल आपल्यासोबत, किंवा जेव्हाही ते रोडवर खेळत असेल किंवा ते गार्डनमध्ये खेळत असेल किंवा शेजाऱ्यांच्या घरामध्ये जात असेल, मित्रांसोबत खेळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तो काहीतरी नवीन शिकत असतो, तो काहीतरी नवीन लर्निंग घेत असतो. बट जी गोष्ट तो मित्रांसोबत मार्केट सोबत किंवा रोडवर किंवा गार्डनवर शिकत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण शिक्षण म्हणू का? नाही. मग लर्निंग म्हटलं की फक्त शाळेमध्ये शिकवलं जाणारं शिक्षण असत नाही, तर लर्निंग म्हणजे एक असं अध्ययन जे लहान लेकरं असो किंवा मोठे व्यक्ती असो किंवा मनुष्य प्राणी आहे तो प्रत्येक क्षणामधून किंवा प्रत्येक दिवसामधून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन लर्निंग त्याची होत असते. त्याच्या आधीच्या नॉलेजमध्ये काही ना काही नवीन गोष्टीची भर पडत असते. याच कन्सेप्टला आपण लर्निंग असं म्हणतो. लर्निंग म्हणजे त्यांनी काहीतरी शिकलं आहे किंवा काहीतरी कशातरी गोष्टीचं त्यांनी शिक्षण घेतलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल किंवा त्या गोष्टीची माहिती त्याला मिळाली असेल, मध्येच त्याचं लर्निंग झालेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर शिक्षण आणि अध्ययन ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आपल्या लक्षात येतील की शिक्षण म्हणजे एक अमर्याद अशी संकल्पना. शिक्षण म्हणजे तुम्ही कशाचंही शिक्षण घेऊ शकता, कोणत्याही फॅकल्टीचं, सायन्स असेल, त्याच्यानंतर आर्ट्स असेल, त्याच्यानंतर कॉमर्स असेल, त्याच्यानंतर BEd आहे, त्याच्यानंतर DEd आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर डॉक्टरेट आहे. तर ह्या सगळ्या जे आहेत ना, हे सगळे एज्युकेशनल झाले, म्हणजे हे सगळे शिक्षणामध्ये आले. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकणं म्हणजे तुम्ही काहीतरी एज्युकेशन तुमचं घेतलेलं आहे किंवा काहीतरी डिग्री तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे आणि त्या अकॉर्डिंगच तुमची समाजामध्ये ओळख राहणार आहे किंवा तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून, ॲज अ पोलीस म्हणून, ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ इंजिनियर म्हणून लोक ओळखणार आहेत. मला एक सांग, रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेला आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो तर ते जनरली कॉमनच बघितलं जातं. त्याच्यामध्ये काय, जसं की फॉर एक्झाम्पल सायकल चालवायला शिकणं, त्याच्यानंतर बाईक चालवायला शिकणं, त्याच्यानंतर वेगवेगळे स्पोर्ट्स खेळायला शिकणं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या? अध्ययनमध्ये आल्या. मग अध्ययन आपल्या ठिकाणी आहे आणि लर्निंग म्हणजे शिक्षण आपल्या ठिकाणी आहे आणि अध्ययन आपल्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट घेऊयात. लर्निंग मध्ये काही पॉईंट्स बघून घेऊयात आपण. आधी तर लर्निंग आणि अध्ययन याच्यामधला फरक आपण बघून घेतला, पण लर्निंग मध्ये काही असे 2-3 पॉईंट्स आहेत बघण्यासाठी जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमचा ऍक्च्युअल लर्निंगला घेऊन काहीतरी जो कॉन्सेप्ट असेल तो क्लिअर होऊन जाईल. सो लर्निंग इज द परमनंट चेंज. लर्निंग इज द परमनंट चेंज इन बिहेवियर. म्हणजे बदल जो आहे आपल्यामध्ये कायमस्वरूपी बदल म्हणू आपण त्याला.
आपण लर्निंग असं म्हणू शकतो. कायमस्वरूपी होणारा बदल आपल्यामध्ये. म्हणजे एकदा का तुम्ही गाडी चालवायला शिकलात किंवा एखादेही बाळ असेल ते सायकल चालवायला शिकले, त्याच्यानंतर 2 पायावर स्वतः उभं राहायला शिकले, जेवण करायला शिकले, समाजामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या शब्दामध्ये तो कम्युनिकेशन करायला शिकलाय, कन्व्हर्सेशन करायला शिकलाय, तर याच्यामुळे त्याच्या बिहेवियरमध्ये जो चेंज येणार आहे किंवा त्याच्या वागण्यामध्ये जो चेंज येणार आहे तो परमनंट असा राहणार आहे. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी असा राहणार आहे. याचाच एक सांगते मी तुम्हाला की लर्निंग मध्ये हे जे आहे, तुम्ही ज्या रेग्युलरच्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी शिकतात ना त्या परमनंट राहतात. पण काही एज्युकेशनच्या बाबतीत जर घ्यायचं झालं तर, काही शिक्षणाच्या बाबतीत जर घ्यायचं झालं तर आता मॅथ्स असेल, म्हणजे 11th-12th ला आपल्या जे मॅथला साइन कॉस थिटा वगैरे असतात त्या जर तुम्हाला आता रुटीनमध्ये नसतील किंवा आता सरावामध्ये नसतील तर त्या नक्कीच तुमच्या विसरलेल्या असतील की साइन थिटा काय आहे, त्याच्यानंतर कॉस थिटा काय आहे. मग हा आपल्यामध्ये होणारा शिक्षणाचा बदल जो होता आधी, की आपण सायकल चालवायला शिकलो आणि आपण ती सायकल कधीही विसरलो नाही, चालवायला कधीही विसरलो नाही, आपण बोलायला शिकलो आणि बोलणे आपण कधी विसरलेलो नाही. पण इयत्ता 11वी 12वी किंवा 10वी मध्ये असताना काही 2-4 चॅप्टर होते, काही 2-4 धडे होते, काही कविता होत्या, काही वर्ड्स होते, ते हळूहळू नंतर आपण काय झालो विसरत गेलो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या रुटीन मध्ये नाहीये त्या गोष्टी आपण विसरत असतो. तर शिक्षणामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा नोटीस करण्यासारखा आहे किंवा लक्षात ठेवण्यासारखा आहे की याच्यामधून जो तुमच्या बिहेवियर मध्ये, तुमच्या वर्तनामध्ये जो चेंज येतो तो कायमस्वरूपी राहतो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, लर्निंग इज द स्लो प्रोसेस. लर्निंग ही काय आहे? स्लो प्रोसेस आहे, म्हणजे हळूवारपणे चालणारी अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक असं नाही की तुम्ही काल एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि तुम्ही ती आज गोष्ट लगेच शिकून मोकळे झाला आहात. तर लर्निंग हे काय आहे? स्लो प्रोसेस आहे. तुम्हाला हळूहळू ती लर्न करावी लागते. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट घेऊया, लर्निंग मेक्स परफेक्ट. लर्निंग मेक परफेक्ट बाय प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस करून तुम्ही लर्निंग परफेक्ट करू शकता किंवा त्याचं रिव्हिजन, त्याचा सराव करून तुम्ही लर्निंग जी आहे ती परफेक्ट करू शकता. प्रॅक्टिस, सराव. कोणत्याही गोष्टीचं जर तुम्ही लर्निंग करणार आहात, अध्ययन करणार आहात, तर ती गोष्ट तुम्हाला वारंवार करत राहणं महत्त्वाचे आहे, जेणेकरून की तो जो चेंज आहे तुमच्यामध्ये तो परमनंटली राहणार आहे. तर असे 2-3 पॉइंट्स लर्निंग मध्ये सांगण्यासारखे होते. त्याच्यानंतर लर्निंगचा जो भाग आहे, तर लर्निंगमुळे आपल्या ज्याही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत आपले, आपण बघितलेले सोशल डेव्हलपमेंट्स आहेत, फिजिकल डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर मॉरल डेव्हलपमेंट आहे. तर ह्या सगळ्या ज्याही डेव्हलपमेंटचे प्रकार आहेत तर हे सगळे लर्निंगमुळे चेंज होत असतात. कारण की तुम्ही जर त्याला लर्न नाही केलं किंवा तुम्हाला जर तसं ॲटमॉस्फिअर नाही मिळालं तर तुम्ही प्रॉपरपणे लर्न करू शकत नाही. याच्यामध्ये सांगायचं जर एक झालं तर कोणत्याही गोष्टी, नवीन गोष्टी शिकत असताना जर तुम्ही त्या गोष्टीकडे स्वतःची इच्छा नाही दाखवली, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला घेऊन जर मोटिवेट नसाल किंवा तुमच्या मनामध्ये ती गोष्ट शिकण्याची इच्छा नसेल तर ती गोष्ट तुम्ही शिकू शकत नाही. एक उदाहरण घ्या, हल्ली बऱ्याचदा आम्हालाही ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. ज्यावेळेला आमच्याकडे पॅरेंट्स येतात, पालक येतात आणि त्यांच्या पाल्याविषयी किंवा विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या कंप्लेंट्स असतात की हा सब्जेक्ट आहे किंवा अशी याची वागण्याची मेथड आहे, आम्ही भरपूर याच्यासाठी ट्युशन्स, कोचिंग्स लावले, भरपूर शाळा आम्ही याच्या चेंज केल्या, पण याच्या बिहेवियरमध्ये म्हणा किंवा याच्या एज्युकेशनमध्ये म्हणा, याच्या स्टडी लेवलमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज येत नाहीये. तर याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की लर्निंग, जर तुम्हाला इच्छा असेल लर्न करायची, तुम्ही जर त्या लर्निंगसाठी मोटिवेट असाल तरच तुम्ही ती लर्निंग करू शकता. अदरवाईज मला नाही वाटत की जगामध्ये कुठलाही असा एखादा एज्युकेशन सेंटर असेल किंवा कुठलाही असा एखादा शिक्षक असेल जो एका असा विद्यार्थी घडू शकतो ज्याला शिकण्याची इच्छाच नाही किंवा त्या शिकण्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा रस नाही. तर लर्निंग ही फक्त आपण जर ट्राय केलं तर आपण ते करू शकतो आणि आपण जर त्याला ट्राय नाही केलं तर जगातला कुठलाही व्यक्ती ती गोष्ट आपल्या माइंडमध्ये सेट करून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या मते तरी विद्यार्थ्यांवर किंवा पालकांनी बालकांवर असा एक प्रेशर टाकणं 90%, 80%, 85%,
हा प्रेशर टाकणं कुठे ना कुठे वाईट आहे, कारण की प्रत्येकाची जी ॲबिलिटी असते शिकण्याची ती वेगळी असते. प्रत्येकाच्या कॉग्निशनचा स्तर जो आहे तो वेगळा असतो आणि प्रत्येकाची लेवल जी आहे ती वेगळी असते. त्याच्यामुळे फार त्या बालकाला प्रेशराईज करून ठेवणं आणि कोणतीही गोष्ट बळजबरीने शिकण्यास भाग पाडणं हा एक चुकीची पद्धत होईल. जर आपल्याला आपल्या बालकाची डेव्हलपमेंट जी आहे, त्याचा वाढ जो आहे किंवा त्याचा विकास जो आहे तो प्रॉपरपणे जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्यालाही त्याच्या जी मनोवृत्ती आहे किंवा त्याची जी मेंटॅलिटी आहे त्याचा थोडासा विचार करणं महत्त्वाचं आहे. मी असं नाही म्हणत की जर त्याला एखाद्या गोष्टीची करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही ती गोष्ट त्याच्यापासून लगेच लांब करून टाका किंवा म्हणजे असं काही गैरसमजही करून घेऊ नका. याच्यामध्ये सांगण्याचा हेतू असा की कुठे ना कुठेतरी त्याची जी मेंटॅलिटी आहे ती जर आपण समजून घेतली, आधी जर आपण त्याच्या भावनेला महत्त्व दिलं, आधी जर आपण त्याच्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर हळूहळू ती गोष्ट केल्यानंतर तो कुठे ना कुठे व्यवस्थित त्या ट्रॅकवर येईल आणि त्या सगळ्या ज्या नेसेसरी थिंग्स आहेत त्या करण्याचा तो प्रयत्न करेल. याच्यामध्ये लर्निंगच्या काही डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स आपण बघून घेऊयात. तर लर्निंगच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या बघून घेऊयात. आपण दोन वेगवेगळ्या डेफिनेशन आपण इथे लर्निंगच्या सांगू शकतो. तसं तर लर्निंगच्या भरपूर साऱ्या डेफिनेशन्स आहेत आणि अकॉर्डिंग टू द सायंटिस्टच्या अकॉर्डिंगनुसार ते आहेत. तर लवकरात लवकर मी काही एक नोट्सचा फॉर्मॅट टाईप करून त्या टाकून देईल. बट सध्यापुरती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन म्हणजेच लर्निंग. ऑर्गनाइज अवर रिस्पॉन्स विथ द न्यू सिच्युएशन दॅट वी कॉल्ड ॲज द लर्निंग. मग लर्निंग म्हणजे काय? ज्याही गोष्टी आपण शिकतोय किंवा ज्याही गोष्टी आपण बघतोय त्या गोष्टींमुळे आपण नव्या परिस्थितीला प्रतिसाद देऊ शकतो. त्या लर्निंगमुळे आपण न्यू सिच्युएशन्सला फेस करू शकतो. दॅट इज द लर्निंग. आणि त्याच्यानंतर सेकंड वन डेफिनेशन वी कॅन से द मॉडिफिकेशन ऑफ द बिहेवियर थ्रू द एक्सपिरियन्सेस. सो अनुभवातून जो बाह्य आपला वर्तनातील बदल आहे, अनुभवातील जोही बदल आपल्यामध्ये संभवतोय किंवा जोही अपेक्षित बदल आपल्यामध्ये घडतोय बाय अवर एक्सपिरियन्स दॅट वी कॉल्ड ॲज द लर्निंग. आणि लर्निंग मध्ये थर्ड एक सांगण्यासारखं आहे, इथे जागा नव्हती त्याच्यामुळे प्रोग्रेसिव्ह चेंज. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर कोणत्याही गोष्ट शिकण्यामधून तुमच्यामध्ये जो येणारा चेंज आहे तो जर प्रोग्रेसिव्ह असेल, विकासशील असेल किंवा विकसनशील जर तो प्रोग्रेस असेल तुमच्यामध्ये दॅट इज कॉल्ड ॲज द लर्निंग. म्हणजे तुम्ही शिकताय बट काहीतरी चांगलं शिकताय आणि काहीतरी नवीन शिकताय तर तेच तुम्हाला डेव्हलपमेंटकडे नेईल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विकासाकडे नेत असतील. अदरवाईज जर काही वाईट गोष्टींचा इफेक्ट पडतोय किंवा काही बॅड थिंग्स लेकरं फार जास्त शिकताय सो त्याचा कोणताही कन्सर्ट आपण डेव्हलपमेंटमध्ये घेऊ शकत नाही किंवा त्या वाईट वागण्यामुळे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली असं आपण म्हणू शकत नाही. सो प्रोग्रेसिव्ह चेंज इन द बिहेवियर अँड प्रोग्रेसिव्ह मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर दॅट इज ओनली वी कॅन कॉल्ड ॲज द लर्निंग. तर लर्निंग मध्ये इथपर्यंत. याच्यानंतर लर्निंग मध्ये काही नेचर्स आहेत लर्निंगचे ते बघून घेऊयात की नेचरचे लर्निंगचे काय नेचर आहेत ते बघून घेऊयात थोडक्यामध्ये. तर लर्निंग मध्ये जे ही नेचर ऑफ लर्निंग आहेत म्हणजे अध्ययनाचे काही स्वरूप आहेत ते आपण बघून घेऊयात. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे की कोणतंही लर्निंग जे आहे ते तुम्ही डिसाईड केल्याशिवाय किंवा एका विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या हालचाली असल्याशिवाय आपण त्याला लर्निंग म्हणजे आपण त्याला त्या पद्धतीने अध्ययन करू शकत नाही किंवा तेवढा शार्प आपण त्याचं अध्ययन करू शकत नाही. तर फर्स्ट याच्यामध्ये उद्दिष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट का आपल्याला साध्य करायची आहे किंवा का आपल्याला शिकायची आहे याचा शोध घेणे हा गोल तुमच्या समोर असला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण जेव्हाही आपल्याकडे विद्यार्थी येतात किंवा एक काहीतरी सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये आपण विचारतो त्यांना व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे. तर त्यावेळेला जर एखाद्या विद्यार्थ्याचा गोल फिक्स नसेल किंवा त्या विद्यार्थ्याकडे त्या गोष्टीचं काही आन्सर नसेल तर आपण त्याला सांगत असतो की मोठं होऊन तुला डॉक्टर व्हायचंय का, इंजिनियर व्हायचंय का, पोलीस व्हायचंय का. तर अशा काही एक गोल ओरिएंटेशन त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. त्यांच्याकडे काहीतरी स्पेसिफिक गोल असला पाहिजे की हे साध्य करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. आता तुमचं आणि माझंही घ्यायचं जर ठरलं तर वी वॉन्ट्स टू बिकम द टीचर. आपल्याला एक शिक्षक होण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न चालू आहे. फर्स्ट आपला गोल जो होता की आपल्याला शिक्षक बनायचं आहे त्यासाठी आपण काही कोर्सेस चूज केलेले जसे की BEd आहे, त्याच्यानंतर BLEd आहे, त्याच्यानंतर DLEd आहे किंवा DEd आहे असं आणि त्याच्यानंतर मग पुढे CTET महाटेट असेल. तर हा जो एक गोल आहे तुमचा की तुम्हाला तिथपर्यंत
जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे, हा गोल असला पाहिजे, म्हणजे लर्निंग चांगल्या पद्धतीनं होतं. सेकंड वन आहे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. तर कोणत्याही गोष्टीचं लर्निंग करत असताना तुम्हाला जर ती गोष्ट करत असताना एखाद्याने प्रोत्साहन दिलं नाही किंवा एखाद्याने सांगितलं की तू जेही करतोयस दॅट इज द रॉंग, तू जेही करतोयस ते परफेक्ट नाहीये किंवा तुझ्याकडनं परफेक्ट होत नाहीये, मग अशा काही सारख्या निगेटिव्ह गोष्टी जर आपल्यापर्यंत आल्या तर आपलं जे मोटिवेशन आहे ते काय होतं, कमी होतं. थोडेशा आपल्या प्रेरणा ह्याच्यात खचत असतात. त्याच्यामुळे शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हल्ली आम्ही पण तसंच करतो की ज्यावेळेला आमच्याकडे नवीन ऍडमिशन वगैरे येतात आणि त्यावेळेला त्यांनी छोटंसं छानसं काही जरी काढलंय, विद्यार्थी असेल, प्री प्रायमरीचा असेल किंवा फर्स्ट सेकंडचा असेल किंवा थर्ड फोर्थचा असेल, तर ॲटलिस्ट 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड पर्यंत एक स्टार जर दिला तर विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची फार हॅपीनेस येते की आम्हाला स्टार भेटलाय म्हणून. मागे माझ्याकडे असंच क्लासेससाठी छोट्या क्लासचा विद्यार्थी आलेला, प्री प्रायमरी सेक्शनचा होता तो. त्याचा फर्स्ट डे होता माझ्याकडे ट्युशनला येण्याचा. तो आला क्लासमध्ये, आल्यानंतर तो रडायला लागला. आता माझ्याकडेही त्याच्या पालकांचा नंबर नसल्यामुळे मीही त्याच्या पालकांना कॉन्टॅक्ट करू शकले नाही. तो रडायला लागला. मग मी त्याला जवळ घेतलं आणि त्याला मी विचारलं की आपको क्या होना है जब भी आप बड़े होंगे. सो त्याचं मला खूप छान आन्सर आलं की मैम मैं तो पुलिस बनना चाहता हूँ. मग मी त्याला सांगितलं की बेटा जब आप पुलिस बनना चाहते हो तो सोचो अगर आप पुलिस बन गए हो और आप अगर पुलिस स्टेशन में जाते हो, आपकी ड्यूटी लगी है, आप अच्छे से PSI हो, फिर आप अगर वहाँ पे जाके रोते हो कि नहीं मुझे मम्मी के पास जाना है, तो बाकी जो पुलिस वाले वो आपका मजाक उड़ाएंगे, तो फिर आप तो स्ट्रॉंग नहीं हो. त्यानंतर लगेच असं झालं की त्या मुलामध्ये ती गोष्ट ऐकल्यानंतर थोडंसं चेंज आला आणि 2-3 सेकंदानंतर तो मला लगेच म्हटला कि मैम नहीं मैं नहीं रहूँगा, मुझे पढ़ना है, जब मेरी मम्मा आएगी तब मैं घर पे जाऊँगा. तर मग अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, काही मोटिवेशन्स असतात, काही प्रेरणा असतात, त्या जर प्रॉपर वेमध्ये मिळाल्या त्यांना तर त्यांनाही एक शिकण्याची उत्सुकता मिळत असते किंवा त्यांनाही शिकण्याची एक छान इच्छा होत असते. थर्ड पॉईंट घेऊयात आपण, शोधन. शोधन म्हणजे एक्सप्लोरेशन. मग जेव्हाही आपल्याला जाणीव होते की आपला हा जो टास्क आहे तो कम्प्लीट करण्यामध्ये आपण थोडेसे असक्षम आहोत किंवा थोडेसे कमी आहोत किंवा आणखी बेटर पद्धतीने आपण कसं याला करू शकतो, तर त्याच्यामध्ये आणखी जास्त कसून आपले शोध चालू होतात. याच्या आधीचं उदाहरण मी पुन्हा घेईन की जर एक चांगला शिक्षक होण्याची इच्छा आहे तर मग सीटेट क्लिअर करणंच आहे, एमटेट महाटेट क्लिअर करणंच आहे, त्याच्यानंतर टॅट क्लिअर करणंच आहे, बीएड वगैरे आहे. तर मग ह्या गोष्टी करत असताना त्या महाविद्यालयाला ऍडमिशन घेणं, तिथली परीक्षेची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करणं, त्याच्यानंतर महाटेटसाठी तयार करत असताना किंवा सीटेटसाठी तयारी करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका शोधून काढणं, पुस्तकं शोधून काढणं, वेगवेगळ्या लोकांकडून त्यांची वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवणं, तर हे सगळे काय आहेत, एक्सप्लोरेशन आहेत की त्या सगळ्या गोष्टींचा काय करणं, शोध लावणं आणि सराव करणं. तर अशी जाणीव त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण करून द्यायची, जेणेकरून की विद्यार्थ्याला त्या गोष्टी करण्यामध्ये रस येईल, त्या गोष्टी करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट येईल. सेकंड वन आहे हालचालींची पुनर्रचना म्हणजे मॉडिफिकेशन. कोणतीही गोष्ट शिकायची झालं तर फक्त विचार करून जमत नाही किंवा आपला गोलही आहे, आपण मोटिवेटेडही आहोत, आपण त्याचं एक्सप्लोरेशन पण केलेलं आहे, आपण त्याचा शोधही लावलेला आहे, बट हालचाली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. मॉडिफिकेशन वी नीड द मोस्ट. आपल्याला त्याच्यासाठी त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी सुरू कराव्या लागतील किंवा मॉडिफिकेशन करावं लागेल, त्यावेळेलाच आपल्या लर्निंगमध्ये चांगला इफेक्ट त्याचा पडेल. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आणखी 3 आहे, बट समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. मग ज्यावेळेलाही आपल्याकडे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी येत असतात तर त्या गोष्टीचं कुठे ना कुठेतरी मॅचअप करणं, त्याला कुठे ना कुठे एक समायोजित करणं, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणं, हे सुद्धा नेचर ऑफ लर्निंग आहे. याच्यामध्ये नेक्स्ट बघूयात आपण 6th. तर 6th पॉइंट बघूयात आपण याच्यामध्ये आवर्तने म्हणजे रिव्हिजन. लर्निंगचं मी आधी सांगितलेलं की एक एक्झाम्पल घेतलेलं आपण आता 2-3 मिनिटापूर्वी की 11th-12th मध्ये तुमचे काही टॉपिक्स असतील, सब टॉपिक्स असतील, त्याचं रिव्हिजन तुमचं नाहीये सध्या, तर तुमच्या यूजमध्ये नाहीये, म्हणजे तुम्ही त्यांना विसरला असाल, मग ते पुन्हा रिवाइज करण्याची गरज आहे. तर ऑफकोर्स लर्निंगमध्ये आवर्तने म्हणजे रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे की एखाद्या गोष्टीचं रिव्हिजन तर तुम्ही कंटिन्यू नाही ठेवलं तर ती गोष्ट जी आहे ती हळूहळू त्या गोष्टीचा विसर पडायला लागतो. त्याच्यानंतर लास्ट सेकंड आहे 7th परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी. आता
मॅच्युरिटी सांगायचं झालं तर भरपूर अशा आस्पेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी असणं फार महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या टॉकिंग सेन्समध्ये मॅच्युरिटी असणं फार महत्त्वाचं आहे, की आपण जर एखाद्या चांगल्या ऑफिशियल ठिकाणी उभे आहोत किंवा विद्यार्थ्यांशी आपण बोलत आहोत, आपल्या आजूबाजूला विद्यार्थी बसलेले आहेत आणि दोन शिक्षक एकमेकांशी जेव्हा बोलतायत तर त्या बोलण्यामध्ये सुद्धा त्यांना मॅच्युरिटी असणं फार महत्त्वाचं आहे, की आपण विद्यार्थ्यांसमोर काय बोलत आहोत आणि कसे बोलत आहोत. तर परिपक्वता मॅच्युरिटी हा बोलण्याचा भाग झाला, एक एज्युकेशनचा जर घ्यायचा झाला तर कोणतीही गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी जसे की मॅथ्स वगैरेच्या काही ट्रिक्स आहेत त्या यूज करून त्यांना सॉल्व्ह करायचं आहे, तर त्याच्यासाठी मॅच्युरिटी असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लाईकली फर्स्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्याला तुम्ही 3 डिजिट किंवा 4 डिजिट डिव्हिजन शिकू शकत नाही का, कारण की त्याच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आलेली नसते की तो त्या डिव्हिजनला, तो त्या भागाकाराला अंडरस्टँड करेल आणि त्याला तो पुढे सॉल्व्ह करेल. तर अशा काही गोष्टींमध्ये परिपक्वता येणं फार महत्त्वाचं आहे. एक गिझेल म्हणून सायंटिस्ट आहे, त्यांनी याच्याविषयी परिपक्वताविषयी व्यवस्थितपणे एक सिद्धांत सांगितलेला आहे, उत्पत्तीच आहे त्यांची, ती एखाद्या स्पेसिफिक लेक्चरमध्ये बघूयात आपण. नेक्स्ट आहे मर्मदृष्टी. मर्मदृष्टी म्हणजे इनसाइट्स. तर कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते किंवा कोणतीही नवीन सिच्युएशन जेव्हा आपल्या समोर येते तर त्या सिच्युएशनला फेस कसं करायचं, त्या सिच्युएशन समोर कसं उभं राहायचं याच्यासाठी सुद्धा मर्मदृष्टी असणं आवश्यक आहे. आपल्याकडे तो IQ लेवल असणं चांगला असणं आवश्यक आहे. आपण विद्यार्थ्याला त्या गोष्टीचं सोल्युशन त्या पद्धतीनं देणं चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल जर विद्यार्थ्याने एखादा असा आगळा वेगळा प्रश्न विचारला तर त्यावेळेला त्याला काहीही म्हणजे अयोग्य उत्तर देणं किंवा तुम्हाला जितकं माहिती असेल तितकं उत्तर देण्यापेक्षा एक इन्साईटने विचार जर केला, एक मर्मदृष्टीने जर विचार केला तर त्याच्यावरती आधी सोल्युशन विचार करायचा आणि मग त्या विद्यार्थ्यांसमोर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनीही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याची अरेंजमेंट करणं महत्त्वाचं आहे. तर मर्मदृष्टी म्हणजे कोणत्याही एखाद्या गोष्टीवरती जेव्हा एखादी न्यू सिच्युएशन आपल्या समोर येते किंवा समस्या आपल्या समोर येते तर तिला कसं सॉल्व्ह करता येईल, दॅट इज द नेचर ऑफ लर्निंग. आता याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यासमोर जेव्हा नवीन सिच्युएशन येते तर त्या सिच्युएशनमध्ये तो काय करतो याच्यासाठी त्याच्याकडे मर्मदृष्टी असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल आता बरेच विद्यार्थी पेन्सिलचा यूज करत असतात लिहिण्यासाठी. मग एखादं त्यांचं सेंटेन्स आहे ते चुकलेलं आहे, मग त्याला त्या सेंटेन्सला रब करण्यासाठी ते इरेजर वापरतायत की पेन्सिलीच त्याच्यावरती रेष टाकून ठेवताय. हा फार छोट्या क्लासचा एक्झाम्पल झाला. त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे मर्मदृष्टी असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे त्या गोष्टीचं सोल्युशन असणं आवश्यक आहे. सो दॅट इज हाऊ नेचर ऑफ लर्निंग आज बघितलं आपण. याच्यानंतर जे आपलं नेक्स्ट लेक्चर असेल ते प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट बघूयात आपण. त्याच्यामध्ये इथपर्यंत जर लेक्चर बघितलं असेल तर मनापासून